तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला वूड या ऑक्झिलरी वर्ब बद्दल शिकवणार आहोत। तर वूड हे एक ऑक्झिलरी वर्ब आहे आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद। तर मित्रांनो, या वूड बद्दल जर तुम्हाला सेंटेन्स मेकिंग करायचे असेल किंवा अदर पर्सन सोबत सेंटेन्स बोलायचे आहे म्हणजे इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करायचं या वूड बद्दल, तर ते कसं करायचं आणि कसं बोलायचं, ओके, तर त्याबद्दल मी तुम्हाला शिकवणार। तर मित्रांनो, याकडे तुम्ही लक्ष द्या। जर याबद्दलचे सेंटेन्स तुम्ही बनवणार तर एका त्या सेंटेन्समध्ये जो मुख्य भाग असते, जे मेन वर्ब असते, म्हणजे जे तुमचं म्हणजे या सेंटेन्समधील जे मुख्य क्रियापद आणि जे मुख्य मेन वर्ब आहे ते त्याचं तुम्हाला काय घ्यायचं, फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे, म्हणजे मुख्य क्रियापदाचे पहिले रूप तुम्हाला घ्यायचे आहे, ओके। तर मला वाटते मित्रांनो, याला समजण्यासाठी तुम्हाला अगोदर जर याची जी डेफिनेशन आहे ते तुम्हाला अंडरस्टँडिंग करावी लागेल। तर याकडे बघा, एखादी सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सचे दोन भाग असेल म्हणजे दोन पार्ट्स। तर त्या सेंटेन्समध्ये दोन पार्ट्स असेल आणि त्या पहिला पार्ट जो आहे, पहिला जो भाग आहे तो भूतकाळाचा आणि दुसरा जो पार्ट आहे तुम्हाला तो भविष्य काळाचा दिसणार म्हणजे बनवावा लागेल। तर मित्रांनो, जसं फर्स्ट पार्ट जो आहे, पहिला जो भाग आहे तो भूतकाळाचा आणि दुसऱ्या भागामध्ये तुम्हाला भविष्य काळाचा यूज करावा लागेल। तर मला वाटतं मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी सेंटेन्स असेल, त्या सेंटेन्समध्ये विल असेल तर विलच्या ऐवजी तुम्हाला वूड घ्यावा लागेल, कारण की आपण इथे काय शिकत आहोत, वूड या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकत आहोत। तर मित्रांनो, याला समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजे जस्ट हे तुम्हाला सध्या इंट्रोडक्शन आहे, याच्याबद्दलचे सेंटेन्सेस मी तुम्हाला पुन्हा सांगणार दुसऱ्या व्हिडिओमध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा जो एक्झाम्पल म्हणजे याला समजण्यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते। यू गॉट दिस, तर तो आपल्याला मदत करेल असं त्याने म्हटलं होतं, तो आपल्याला मदत करेल असं त्याने म्हटलं होतं। तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार, ही सेड दॅट ही वूड हेल्प अस, ही सेड दॅट ही वूड हेल्प अस। तर या ठिकाणी मित्रांनो दोन डिव्हिजन केलेले आहे सेंटेन्सचे, आणि पहिला जो भाग आहे हा भूतकाळाचा आहे, ही सेड दॅट हा जो भाग आहे हा भूतकाळाचा आहे, आणि दुसरा जो इथून जो आहे हा दुसरा जो भाग आहे हा भविष्य काळाचा आहे। तर या ठिकाणी दोन डिव्हिजन केलेलं आहे आणि वूडचा यूज कुठे केला हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी वूड आहे, तर या ठिकाणी विल पण येऊ शकतो, या ठिकाणी विल पण येऊ शकतो, पण आपण इथे काय करत आहोत म्हणजे कशाचा यूज करत आहे, वूड या ऑक्झिलरी वर्बचा यूज करत आहोत। म्हणून मी तुम्हाला विल आणि वूड याबद्दल तुम्हाला डिफरन्शिएशन काय हे सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे। हे फक्त इंट्रोडक्शन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे। याच्याबद्दलचे जे डिटेल्समध्ये सेंटेन्सेस आहे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देणार चांगल्या प्रकारे, ओके। तर थँक्यू सो मच, आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।